नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण एक नफा तोटावर आधारित प्रश्न घेणार आहोत. नफा तोटा आणि भागीदारी पाहू हा कसा करायचा. हा प्रश्न आहे, एका व्यवहारात झालेला 7,200 रुपये नफा ABC यांना अनुक्रमे 2, 3, 4 या प्रमाणात वाटल्यास B चा वाटा किती रुपये असेल. आता याच्यात तुम्हाला B चा विचारेल, कधी A चा विचारेल, कधी C चा विचारेल. तर तिन्हीचा कसं काढायचं आपण ते पाहू. तर इथे आपल्याला एकूण नफा जो झालेला आहे 7,200 हा नफा झालेला आहे. आणि याचे जे नफ्याचं प्रमाण आहे 2, 3, 4 2, 3, 4 म्हणजे आपण काय करायचं, ह्या तिघांची पहिले बेरीज करून घ्यायची. 2 + 3 + 4 2 आणि 3 5 होतात, 5 आणि 4 9 होतात. मग मी काय केलं, नफ्याच्या प्रमाणाचं काय केलेलं आहे, बेरीज केली. आता जो एकूण नफा झालेला आहे त्याला 9 न भागायचा. आता तुम्हाला भागाकार येत असेल तर असा करा, किंवा 7,200 भागिले 9 9 1 9 9 8 72 हे 2 शून्य दशाला तसे. म्हणजे नफ्याचा एक भाग बरोबर आपल्याला आलेला आहे 800. आता आपल्याला B चं विचारलेलं आहे. B चं विचारलं, B म्हणजे मधातला, पहिला दुसरा तिसरा, म्हणजे B मधला हा याचे 3 भाग आहे. नफ्याचा एक भाग बरोबर 800. आता तुम्हाला जर तिन्हींची काढायची असेल तर इथं 800 800 800 घेऊ शकता. आता आपल्या प्रश्नामध्ये फक्त B चा भाग विचारला म्हणून मी इथं गुणाकार 3 न करेल, 0 0 2400. तुम्हाला A चा काढायचा असेल तर 2 न गुणाकार करायचा, तुम्हाला येऊन जाईल. C चा काढायचा असेल तर याला C चा किती भाग आहे, 4 भाग आहे. आपण काढून घेऊ. आता ह्या प्रश्नामध्ये फक्त आपल्याला B चा विचारला होता म्हणून B चाच काढायचा. B चा आहे 2400, जी पर्याय क्रमांक 3 चं उत्तर आहे. त्याचप्रमाणे मी अशाच प्रमाणे तुम्हाला गणित देतो. जर व्हिडिओ समजला असेल तर त्या गणिताचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका. तर हा तुमच्या समोरील प्रश्न आहे. एका व्यवहारात झालेला 9,000 रुपये नफा AB व C यांना अनुक्रमे 3, 2, 1 या प्रमाणात वाटल्यास आपल्याला A चा वाटा किती हे ते काढायचे. पर्याय पण मी दिलेले आहेत. उत्तर ज्यांना आलं त्यांनी आपलं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.